लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजासह इतर समाज बांधव देखील एकवटले असून राजकीय नेत्यांना आता गावबंदीचे इशाऱ्याचे फलक हे आता गावाच्या वेशीवर दिसू लागले आहेत। सातपूर, सिडको, पंचवटी, नाशिक रोड, उपनगर, म्हसरूळ आदींसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आमदार, खासदार आणि मंत्री यांना गावामध्ये प्रवेश नसल्याचे फलक हे जागोजागी दिसत आहे। गेल्या कित्येक वर्षापासून जो मराठा समाज ऑलरेडी आरक्षणात असताना जाणून बुजून मराठा समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी, राजकीय पक्षाचे आमदार, खासदार यांनी जाणून बुजून आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे। आमची सर्व मराठा समाजाच्या वतीनं सर्व पक्षाच्या आमदार, खासदार, सर्व पक्षांचे श्रेष्ठी, ज्यांचं सरकार आधी होतं, ज्यांचं सरकार आत्ता आहे, याच्या पुढे ज्यांचं असेल, या सर्वांना आमची विनंती आहे की आमच्या मराठा बांधवांना आरक्षण नसल्यामुळं शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहावं लागत आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आमचा मराठा बांधव या प्रगतीच्या रस्त्यावर कसा येईल या दृष्टीने सर्वांनी त्यात सहकार्य करावं। जसा मराठा समाज सर्वच राजकीय पक्षांमध्ये सर्व जातीच्या धर्माच्या आमदार, खासदारांना निवडून देताना मतदानाच्या रूपानं त्यांना कुठलं तरी योगदान देत असतो, त्याप्रमाणे सर्वच पक्षातील, सर्व जाती धर्माच्या, सर्व राजकीय आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत। नाहीतर यापुढं मराठा समाज त्यांना सहकार्य करणार नाही। आम्ही या ठिकाणी ज्याही पक्षांनी असेल किंवा राज्यकर्त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आत्तापर्यंत, त्यांचा सर्वांच्या वतीनं निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मराठा समाज हा एका छत्रछायेखाली एकवटलेला असून यापुढे त्यांच्या आव्हानानुसार आम्ही हा गावबंदीचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आम्ही सर्व पक्षाच्या सन्माननीय लोकप्रतिनिधींना विनंती करतो की या ठिकाणी या सर्व आव्हानाचं मानपान ठेवून तुम्ही पुढील गोष्टी कराव्यात, नाहीतर समाजाचा उद्रेक होईल आणि त्यातून अनुचित घटना घडू शकतात। आम्ही शांत पद्धतीने लोकशाही माध्यमातून आपल्या सर्वांना हे आवाहन करीत आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय। आज मी सरकारला एकच इशारा देऊ इच्छितो की जर तुम्ही अर्ध्या रात्री शपथ घेऊ शकता, महाराष्ट्राला 2-2 उपमुख्यमंत्री देऊ शकता, त्यानंतर रात्रीतून नोटबंदी करू शकता, गव्हर्नर तुम्ही बदलू शकता, तर तुम्ही मराठा आरक्षण का देऊ शकत नाही? हा माझा पहिला प्रश्न शासनाला आहे। शासन जाणून बुजून झोपेचं नाटक करतं आहे। झोपलेल्या माणसांना उठवता येतं, पण जे झोपलेले असतात त्यांना झोपेतून उठवणं हे शक्य नाही। परंतु आता मराठा समाजाने असं ठरवलेलं आहे की झोपलेल्या सरकारला जागं करायचं आहे। आज आम्ही शांततेत त्यांना इशारा देतो आहे, परंतु यापुढं मोठं आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आमचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। हा जाहीर मी सरकारला इशारा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी जे आमचा मराठा समाज हा आरक्षणासाठी जो आंदोलन करतो आहे, गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे आणि आमचा मराठा योद्धा जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील हा आमचा योद्धा आज गेली 7 दिवसापासून अन्न पाण्यापासून वंचित आहे आणि म्हणून सर्व मराठा समाज या जरांगे पाटलांच्या पाठीमागं आहे, त्यांना आमचं समर्थन आहे। आणि जे नेते बसले, जे सरकार बसलंय, त्यांना माझं सांगणं आहे की लवकरात लवकर या मराठा समाजाचा न्याय हक्कासाठी आम्ही लढतोय। आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला तुमची भीक नको आहे, आम्हाला न्याय पाहिजे। आणि गेल्या काही वर्षापासून जे तुम्ही आम्हाला
आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे ते आरक्षण आम्हाला, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या शिक्षणासाठी, आम्हाला नोकऱ्यांसाठी आरक्षण पाहिजे. म्हणून हा लढा आम्ही कायम ठेवतोय आणि आज हा मराठा पेटून उठलेला आहे. तुम्हाला सांगतो, गेल्या काही दिवसापासून आता तर खाली सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्या, आमदार काही सत्तेत उलटं बोलले मराठा समाजाबद्दल, त्यांचे घरं जाळले. परंतु यापुढे जर मराठा समाजाबद्दल काही जर अपशब्द वापरले आणि मराठ्यांना जर चुकीची वागणूक दिली तर आम्ही मराठा समाज हा शांत बसणार नाही. जो आतापर्यंत शांत आहे, एवढे मोर्चे झाले, शांततेत काढले, पण इथून पुढं एकही मोर्चात तुम्हाला सांगतो, इथून पुढं गालबोट लागल्याशिवाय राहणार नाही. आणि या सरकारने याची नोंद घ्यावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं ही सरकारला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोर्चे ज्या समाजाने काढले तो मराठा समाज गेली अनेक वर्ष आरक्षणासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिंजतोय. त्यामध्ये त्या काळचे पुढारी त्या वेळेला कोर्टाला सहकार्य करत नसल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा भिजत पडलेला आहे. अत्यंत शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढल्यानंतरही मराठा आरक्षणाला कोणीतरी एखादा सदावर्तेसारखा थर्ड क्लास वकील का जो वकीलपत्र घेतो आणि मराठा आरक्षणाला जे शासनाने कुठं पाठपुरावा करून कागदपत्राची पूर्तता केली असेल, तिथं कुठंतरी क्युरी काढून त्या सदावर्तेमुळं आमचं मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण, आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही आहे, आम्ही आरक्षण मागतोय मुलांना शिक्षणासाठी, शैक्षणिक आणि मुलांना आयुष्याला ज्यांच्या पोटा पाण्यासाठी नोकरी, म्हणजे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आरक्षण मागतोय. हा थर्ड क्लास सदावर्ते त्याने मराठ्यांचं आरक्षण घालवलं, त्याचा प्रथमतः मी एक मराठा समाजाचा एक समाज बांधव म्हणून जाहीर निषेध करतो. दुसरा मुद्दा असा आहे का आमचा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील, ज्याने भारताच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर कोटीमध्ये सभा घेऊन दाखवली, हा सदावर्ते त्या सभेला यात्रा म्हणतो, जत्रा म्हणतो. या अशा सदावर्तेला महत्त्वाचा मुद्दा अगोदर जेलमध्ये टाकलं पाहिजे. दुसरा मुद्दा, मराठा समाज अत्यंत शांततेच्या मार्गाने या मिनिटापर्यंतही आंदोलन करत आहे, परंतु या अगोदरच्या नेत्यांनी, विद्यमान नेत्यांनी जरांगे पाटलांच्या मृत्यूची वाट बघू नये, आरक्षण तात्काळ देण्याची कृपा करतो. कारण जरांगे पाटलांचं जर काही बरं वाईट झालं तर हा महाराष्ट्र कधी नव्हे इतका पेटून उठेल का राजकीय लोकांचे आज फक्त घरं जातात, त्यांच्या शय्या बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही अशी मला वाटतं. धन्यवाद. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सातपूरच्या दत्त मंदिर येथे मराठा बांधवांसह इतर समाजातील बांधवांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा प्रकारच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. दरम्यान या आंदोलनाप्रसंगी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर.